खडसेंसंदर्भातली, कारण एकनाथ खडसे हे लवकरच पुन्हा एकदा भाजप प्रवेश करतील अशी सूत्रांची एबीपी माझाला माहिती मिळते। आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होईल आणि एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही परततील अशी माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने या संदर्भात चर्चा होती। एकनाथ खडसे दिल्लीला देखील जाऊन आल्याची माहिती समोर आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत, भाजप प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येते। आज संध्याकाळपर्यंत नेमका कधी हा ते प्रवेश करतील या संदर्भात माहिती समोर येऊ शकते। एकनाथ खडसेंनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत ही वेळ निश्चित होईल आणि एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल होतील अशी माहिती समोर येते। त्यामुळे शरद पवार यांच्या सोबत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे कसं पाहायचं? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। कारण काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले एकनाथ खडसे जे भाजपमधले ज्येष्ठ नेते होते ते आता स्वगृही परतणार याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अगदी काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांना स्वतः याबाबतची माहिती एबीपी माझाला दिलेली आहे। खरं तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आल्यानंतर त्यांना उचित सन्मान करण्यात आला होता। त्यांना विधान परिषदेची संधी देखील देण्यात आली होती। विधान परिषदेचे आमदार म्हणून एकनाथ खडसे काम करत होते। विधान परिषदेमध्ये त्यांचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून आवाज होता। मात्र आता हा आवाज कुठेतरी नाहीसा होताना पाहायला मिळणार आहे, कारण एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही जाणार आहेत। महत्वाची ही बाब आहे की कुठल्याही अटी शर्तींविना एकनाथ खडसे माघारी परत आहेत। त्यामुळे या मागे नेमकं काय कारण असावं याची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे होता आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे त्रस्त देखील असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांचे जावई हे देखील अनेक वर्ष जेलमध्ये होते, त्यांना नुकताच जामीन मिळालेला आहे। तर दुसरीकडे रक्षा खडसे या लोकसभेला जरी उभे राहत असल्या तरी 137 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची जी मोठी केस होती त्या संदर्भात ज्या नोटिसा सातत्याने एकनाथ खडसे यांना येत होत्या त्या नोटिसा देखील आता बंद झाल्या आपल्याला पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची घडामोड, एकनाथ खडसे जर सोबत आले तर भाजपला उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद मिळू शकते। सध्या जर आपण पाहिलं तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार आहेत, तर रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आत्ताच्या घडीला एकनाथ खडसे जर भाजपसोबत जात असतील तर भाजपची त्या ठिकाणी ताकद वाढणार आहे। त्या ठिकाणचे स्थानिक नेते असणारे गिरीश महाजन यांची मात्र या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण सातत्यानं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा जो वाद आहे तो विधानसभेत विधान परिषदेमध्ये सातत्यानं पाहायला मिळाला होता। राज्यातल्या राजकारणामध्ये या जिल्ह्यामधला हा दोन महत्त्वाच्या नेत्यांचा वाद जो आहे तर संपूर्ण राष्ट्राला आणि संपूर्ण देशाला परिचित आहे। त्यामुळं या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपमधनं काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या प्रवेशाच्या बातम्या यायला लागल्या होत्या, मात्र त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत नव्हतं। आज संध्याकाळी मात्र यावर शिक्कामोर्तब होईल आणि एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आता यातली महत्त्वाची बाब ही आहे की एकनाथ खडसे जात असताना त्यांची मुलगी रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, त्या आपल्या वडिलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून भाजपमध्ये जाणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण सध्या त्या ठिकाणचं जर आपण विधान परिषदेची तयारी करतायत आणि रावेर लोकसभा मतदारसंघामधून आपणच विधानसभेची निवडणूक लढणार आहोत अशा पद्धतीचा त्यांचा ठाम पवित्रा आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मराठा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणाहून जर संधी मिळाली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्या ठिकाणी सदस्य म्हणून जाणं हे केव्हाही रोहिणी खडसे यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहेत अशा पद्धतीची स्थानिक पदाधिकाऱ्यांची ज्यावेळेस त्यांना बैठक घेतली होती त्यावेळेस देखील एक सूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहावा अशा पद्धतीचा उमटताना पाहायला मिळत होता। आता मात्र एक महत्त्वाचा निर्णय खडसे कुटुंबामध्ये होताना पाहायला मिळतोय। भाजपमध्ये खासदार म्हणून सातत्यानं रक्षा खडसे काम करत होत्या, पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे। मात्र रोहिणी खडसे आणि त्यांचे वडील एकनाथ खडसे हे मात्र भाजपमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आलेले होते। रोहिणी खडसे यांना आजच पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, कारण त्या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या म्हणजेच महिला अध्यक्ष पदावर आहेत आणि त्यामुळं या पदासंदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नुकतीच पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली होती, या बैठकीला देखील रोहिणी खडसे एकनाथ खडसे हे दोघंही या ठिकाणी पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीला उपस्थित होते। मात्र त्यानंतर जी जाहीरनाम्याची समिती तयार करण्यात आली यामधून मात्र या दोघांचंही नाव वगळण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळं हा योगायोग आहे की रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांना याला नकार दिलेला आहे
की भाजप प्रवेशाच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत, त्यामुळे कुठेतरी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हे देखील पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. परंतु आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी माहिती म्हणावी लागेल. एकनाथ खडसे आता भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत, मात्र त्यांच्यासोबत रोहिणी खडसे जात आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. लवकरच राज्याच्या राजकारणामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली गणित आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहेत. सातत्याने ही एक चर्चा होती की रक्षा खडसे यांची उमेदवारी मिळावी, यासाठीच कुठेतरी एकनाथ खडसे यांना फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी लढण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आणि ज्यावेळी भाजपकडून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी तब्येतीचं कारण देत एकनाथ खडसे यांना माघार घेतली. त्यामुळे खरंच हा योगायोग होता की खरंच एकनाथ खडसेंची ही चाल होती जी महाविकास आघाडीला कुठेतरी महाविकास आघाडीला पत्त्यावर न पडता ती महायुतीच्या पत्त्यावर म्हणजे रक्षा खडसेंसाठी पत्त्यावर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच सध्याची ही मोठी बातमी आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजपवासी होत आहेत. निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. या घडामोडीची प्रत्येक अपडेट तुझ्याकडनं जाणून घेत राहू. या घडीची मोठी अपडेट, एकनाथ खडसेंनी स्वतः एबीपी माझाला भाजप प्रवेशाची माहिती दिली आहे. संध्याकाळपर्यंत टायमिंग हे फायनल होऊ शकतं. तर या घडीची मोठी बातमी, एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.